खेळाडूंचा पाहायला मिळतोय. चांगले कटआउट्स आहेत. समोर तुम्ही बघतायत खासदार सुरेश म्हात्रे यांचा कटआउट्स आहे. त्यांच्यानंतर समोरच एस एंटरप्राइजेसचे प्रोपरायटर हजरतजी शेख आणि संजयभाई म्हात्रे यांचा कटआउट्स बघायला मिळतोय. इतर अनेक कटआउट्स आहेत. जे सपोर्टर्स आहेत दानशूरपणा ज्यांनी दाखवलंय त्यांचे कटआउट्स या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. काही वेळेपूर्वी मी खऱ्या अर्थाने जावेदचे म्हात्रे जयंतचे म्हात्रे यांना सुद्धा पाहिलं होतं. जनरेटरची जी व्यवस्था त्यांनी केली त्यांचा आम्ही आभार मानतो आणि त्यांना विनंती करतोय आपली जागा या अतिथी कक्षामध्ये आहे, इथे येऊन आपण विराजमान व्हा. सर्वांचाच आभार असेल. आकर्षक वाटणाऱ्या ट्रॉफीज आहेत, क्रिस्टल ट्रॉफीज आहेत, ते आपल्या डोळ्यासमोर येत आहेत. नजरा जर तिथे लागल्या तर परत मात्र नजरा मागे फिरत नाही, इतकी या चांगल्या ट्रॉफीज पाहायला मिळत आहेत. नुकताच फायनल विजेता ठरलाय. आज सेलिब्रेशन सुद्धा होईल कानाई स्पोर्ट्स पाय टीमचं आणि त्यांची टीम डे क्रिकेटच्या मॅचेसमध्ये अंतिम विजेतेपद पटकावत आहेत. इथे तुम्ही बघू शकतायत उद्योजक, समाज कार्यकर्ते प्रवीणजी गुप्ता सरांचं आगमन झालंय, त्यांचं मी स्वागत करतोय. गोलंदाजी मार्गावर द ग्रेट मराठा जुचंद्र टीमचा चेतन म्हात्रे आलाय. चंद्रपाडा एक्सप्रेस या नावाने त्याला ओळखलं जातं. पॉवर प्लेचं षटक टाकण्याकरता तो सज्ज झालाय. 30 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू आहेत. एक खेळाडू ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये ठेवला गेलाय आणि एक क्षेत्ररक्षक हा डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये ठेवला गेलाय. गेम इज ऑन. मॅच सुरू होतोय. विश्वनाथ जाधव स्ट्राईक इन कडे आणि नॉन स्ट्राईक इन कडे मंगेश यादव. शॉर्ट बॉल कट करायचा होता, जोरदार अपील केलंय. पंचांकडे ती अपील केली होती. चेतन म्हात्रे म्हटलं तर थोडासा जर आपण बघितलं तर पूर्वीपेक्षा रनअप हा कमी झालाय, परंतु तीच क्षमता आहे, तीच गुणवत्ता आहे आणि 2025 मध्ये त्यांनी चांगली सुरुवात करून दिली. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मैदानावर त्याची गुणवत्ता पाहायला मिळाली. विकेट टेकर गोलंदाज आहे आणि त्याला तुम्ही बघतोय अनेक नामवंत खेळाडू या टीमद्वारे खेळताना दिसतील. पुढचा बॉल जर थोडासा पुढे टाकला होता, गुडलेंथ स्पॉटच्या पुढे हा चेंडू टाकला होता आणि हलक्या हाताने कट केलं गली क्षेत्रामध्ये बॅटर विश्वनाथ जाधवने. टीम 94 धान्यव म्हटलं तर अर्थातच हजरतजी शेख आणि संजयभाई म्हात्रे यांचे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टीम 94 नावाच्या 2 संघ आजच्या दिवसामध्ये तुम्हाला खेळताना दिसेल. टीम 94 कामन हा संघ सुद्धा पुढे जाऊन खेळताना दिसेल. आता एका धावेनिशी खातं उघडलंय विश्वनाथ जाधव या खेळाडूने. 1 धाव त्याने मिळवली. पहिलं ISPLचं पर्व ज्या खेळाडूने गाजवलं होतं, सुमित ढेकले यांच्या टीममधून चांगलं पदार्पण केलं होतं, तो एक नामवंत खेळाडू आहे. 2017 साली सर्वप्रथम दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर क्रिकेट खेळण्याची संधी त्याला मिळाली. कुळ्या गटामधून मॅचेस खेळताना मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवणारा खेळाडू आहे विश्वनाथ जाधव नॉन स्ट्रायकिंग कडे. आता मंगेश यादव रन मशीन म्हणून त्याचा उल्लेख मला सातत्याने करावा असं वाटतोय. चांगल्या धावा तो बनवत असतो आपल्या संघाकरता. ओव्हरपिच बॉल अगोदर मिड ऑफच्या दिशेने खेळायचा होता. चेंडू जातोय स्कोअर लेग क्षेत्रामध्ये. 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडूला अडवलं गेलंय. 1 धाबेची नोंद होतोय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा आहेत त्या 2. UCN म्हणजेच उज्ज्वल केबल नेटवर्क हे YouTube वाहिनी या ठिकाणी सज्ज आहे. या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रोपरेटर विजय पाटील यांना तुम्ही बघतायत. ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये रुपेश ठाकरे आहेत. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये जिग्नेश पाटील, प्रज्वल पाटील, आकाश आणि मार्श हे चांगली भूमिका अदा करतात. मोठा फटका ऑफ ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी रवी वाघमारी चांगली फिल्डिंग करतोय. थ्रो येण्याआधी बघा किती चपळतेने 2 धावा पूर्ण केल्यात. शरीर रचना जर तुमची सडपातळ असेल ना तर मग रनअप तुमचा चांगला असू शकतोय आणि तेच बघायला मिळालं दोन्हीही बॅटरद्वारे. मंगेश यादव सुद्धा चांगली साथ देतोय. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली 4 बॉलची समाप्ती. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. TR ट्रॉफी 2025चा रणसंग्राम. क्रॉस बॅटने खेळायचं होतं, स्लॉक करायचं होतं. यावेळेला स्लोवर 1 संत गतीने चेंडू टाकलाय. तो सुद्धा गुडलेंथ क्षेत्रामध्ये गोलंदाज चेतन म्हात्रेचा. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती फक्त आणि फक्त 4 धाबा. थोडासा त्रस्तपणा जाणवतोय धावा बनवण्याकरता, म्हणजे टिचून मारा होतोय. त्रस्त करणारी गोलंदाजी होतोय. पुढचा बॉल फुल पिच बॉल होता, फुल टॉस बॉल होता. ऑन ड्राईव्ह केलाय.
ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय, एका धावेची तो स्ट्राईक रोटेट करतोय. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिले षटक संपल्यानंतर धाव फळकावर धाबा आहेत त्या बिनबाद 5. षटक संपल्यानंतर धावसंख्या 5. अनेक मान्यवरांची यान या ठिकाणी येताना दिसत. याआधी आपण बघितलं प्रवीणजी गुप्ता एक सफल उद्योजक आहेत, चांगले कार्यकर्ते आहेत आणि त्यांचं आगमन झालंय. सोबतच या स्पर्धेकरता जनरेटरची सुविधा पुरवणारे एक लाडकं नेतृत्व आदरणीय सन्मान्य जयंत म्हात्रे सरांचं सुद्धा आगमन झालंय. वेलकम सर, मनापासून तुमचं आम्ही स्वागत करतोय TR ट्रॉफी 2025 मध्ये. आणि प्रवीणजी गुप्ता सरांबद्दल बोलायचं झालं तर उद्याच्या दिवसामध्ये त्यांचा संघ खेळताना दिसेल. उत्तम टीम इन ऍक्शन मध्ये दिसेल, ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. वही आता दुसरं षटक नेमकं कोणत्या गोलंदाजाकडे सुपूर्द केलं जाईल, दिलं जाईल. टेनिस क्रिकेटमधील आणखीन एक गुणवंत खेळाडू मला दिसलाय, हितेंद्र भोईर. पालघर जिल्ह्यातील एकमेव असा खेळाडू आहे सर्वाधिक मॅन ऑफ द सिरीज हा किताब ज्याला मिळालाय. 59 मॅन ऑफ द सिरीज किताब मिळवणारा खेळाडू यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतो हितेंद्र भोईर. कुळाकाट्यामधील मॅचेसमध्ये सुद्धा त्याचा बोलबाला पाहायला मिळाला. दुसऱ्या बाजूला अमित यादव दुधनाथ या नावाने प्रसिद्धी मिळवणारा खेळाडू गोलंदाजी मार्गावर येतोय. त्याच्याकडे सुद्धा चांगली लाईन आणि लेंथ आहे, ती त्याला फक्त इथे दाखवावी लागेल. आणि समोर विश्वनाथ जाधव आहे. कुठलाच खेळाडू कधीच मोठा नसतो, प्रत्यक्षात जो खेळाडू आपली गुणवत्ता सिद्ध करतो ना त्यावेळेस तो मोठा होत असतो. इथे समोर मोठा खेळाडू आहे, त्यामुळे दचकून न जाताना चांगली गोलंदाजी दाखवावी लागेल अमित दुधनाथ या गोलंदाजाला. पॉवर प्लेचे षटक आहे. 3 फिल्डर आता यावेळेला 38 सर्कलच्या बाहेर. हो, चांगला ड्राईव्ह होता, ऑन ड्राईव्ह आणि डिरेक्ट हिट जर झाला असतं तर विकेट मिळाली असते. चांगला थ्रो, चांगला प्रयत्न केलाय प्रणय त्या क्षेत्रामध्ये. प्रणय म्हात्रे हे चांगले यष्टिरक्षक आहेत, परंतु आता त्यांना वाईड ऑफ मिड ऑन क्षेत्रामध्ये टाकले गेले. एक चांगलं चातुर्य पाहायला मिळाले, एक चांगली रणनीती पाहायला मिळाली फिल्डिंग करताना द ग्रेट मराठा जुचंद्र टीमचे. दीपेश पाटील हे सुद्धा एक रन मशीन आहे, ते सुद्धा प्लेइंग 11 मध्ये त्यांचा सुद्धा हिस्सा पाहायला मिळतोय, ते सुद्धा सहभाग दर्शवत आहेत. तेजस हे सुद्धा आता फिट दिसत आहेत, तंदुरुस्त दिसत आहेत आणि टीम मध्ये परतलेत. धावसंख्या धाव फळकावर आहे ती 6 धाबा. षटक टाकण्याकरता अमित दुधनाथ आलंय. 1.1 बॉलची समाप्ती. मोठे फटके सध्या खेळले जात नाही, धोका हा पत्करला जात नाही. एकेरी दुहेरी धावसंख्येवर भर दिल्यानंतर आत्मविश्वास नावाचा मित्र जवळ येऊ शकतो आणि त्यानुसारच ठरवलं जाईल की कधी एकदा मोठे फटके खेळावे. खराब चेंडूला ते मोठे फटके जे आहेत ते फटके खेळताना बॅटर दिसून येतील. फुल टॉस बॉल, चांगला फटका विशेप मध्ये चेंडूला खेळून काढलं लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालाय. 1 धाव पळून पूर्ण केली, दुसरे धावे पूर्ण केली जाते. दोन्ही फलंदाज आता चांगला तालमेल राखतायत आणि त्याचा फायदा त्यांच्या टीमला होतोय. धावसंख्या 8. भरपूर प्रेक्षकांची गर्दी झाली रजनी क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये आणि ही गर्दी असायलाच पाहिजे, तेव्हाच थोडासा जोश येतोय, ऊर्जा येतोय आम्हाला सुद्धा समालोचन करते वेळी. 1.2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 8 धाबा. मॅच सुरू आहे. टीम 94 धानीव विरुद्ध द ग्रेट मराठा जुचंद्र असा. शॉर्ट बॉल, चेंडूला उडवलाय, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार, बहरदार, डोलदार, वजनदार. बॅटरने ठोकलाय षटकार. आपण रिप्ले मध्ये पुन्हा पुन्हा दाखवलं जाते काय शॉर्ट सिलेक्शन आहे. सरळ बॅटने चेंडूला उडवलं होतं लॉंग ऑन क्षेत्राबाहेर बॅटरने. धावसंख्या आता वेगाने पुढे सरकली. धावसंख्या 14.
ओ काय घडलंय, ईशान टेकन. आता बॅटचा हलकासा स्पर्श झालाय आणि या विकेटने फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये हर्ष झालाय. विकेट डाऊन, पहिला धक्का, एक गडी बाद, धाव संख्या 14. मध्ये कला शिकणं फार महत्वाचं आहे, कारण आज भरपूर उपयुक्तता दाखवली ती म्हणजेच अमित दुधनाथने. आत वळणारा चेंडू होता, इन कटर चेंडू होता आणि त्या चेंडूचा स्पर्श घेत थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. एक गडी बाद, धाव फलकावर धाबा आहे त्या 14 धाबा. या खूप चांगल्या क्रिकेटची स्पर्धा आहे आणि खास करून हजरत शेख जो बंदा आहे नेक वो है हजरत शेख आणि ते या स्पर्धेला जवळून बघतायत. हजरत शेख आणि संजयभाई मात्री यांनी या मैदानाची व्यवस्था केलेली आहे या क्रिकेट स्पर्धेकरता. TR ट्रॉफी जी बघतायत त्या ट्रॉफीचं मैदान उपलब्ध करून देणारे आपलं हे दानशूर व्यक्तिमत्व, आर्थिक सहकार्य सुद्धा त्यांनी या स्पर्धेसाठी केलंय. त्यांचा लाख लाख धन्यवाद पुन्हा पुन्हा असेल. ओ डिफेन्स केलाय जय विश्वकर्मा. रजनी क्रिकेटमध्ये खरं तर जय ह्या खेळाडूपेक्षा इतर खेळाडूला जर आपण बघितलं तर ते थोडेसे दचकून खेळत असतात. म्हणजेच जय विश्वकर्मा एक अफलातून खेळाडू आहे. रजनी क्रिकेटच्या मॅचमध्ये सातत्य राखणारा खेळाडू आहे. फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने चेंडूला डिफेन्स केला. 5 बॉलची समाप्ती, धावसंख्या आहे ती 14 धाबा, एक गडी बाद. थोडासा शॉर्ट बॉल होता, क्रॉस बॅटने खेळून काढलाय चेंडू ऑन साइडला, वाईड ऑफ मिड ऑन मध्ये 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. थोडंसं चेंडूचं क्षेत्ररक्षण केलं जातं. ह्याच बरोबर एक धाव मिळाली. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टीम 94 धानीव टीमची धावसंख्या आहे एक गडी बाद, 15, 15 फॉर 1. थँक्यू सो मच डीजे. 2 षटकांकरता तुम्ही 10 मिनिटं खर्च केलेत. उर्वरित जे 2 षटकं आहेत त्यांकरता सुद्धा 10 मिनिटं असेल. म्हणजेच 20 मिनिटांमध्ये तुमची 4 षटकं टाकून पूर्ण झाली पाहिजे. अन्यथा 20 मिनिटांमध्ये तुमची 4 षटकं टाकून पूर्ण झाली पाहिजेत. अन्यथा 5व्या षटकामध्ये तुम्हाला एक खेळाडू आणखीन 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. UCN ह्या यूट्यूब चॅनलद्वारे थेट प्रक्षेपण होते. खूप चांगली क्लॅरिटी आहे या यूट्यूब वाहिनीची. ज्या पद्धतीने प्रोपरेटर विजय पाटील वर्क करत आहेत. आणखीन काही सॉफ्टवेअर त्यांच्या यूट्यूब वाहिनीवर मी बघितलंय. ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये रुपेश ठाकरे, कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये जिग्नेश पाटील, प्रज्वल पाटील, आकाश आणि मार्श चांगलं वर्क करत आहेत. आजच्या दिवसात चेतन पुन्हा आता गोलंदाजी मार्गावर परततोय. धावसंख्या आहे ती 15 धाबा. रणनीती वेगळ्या पद्धतीने आखावी लागेल. वेळेचं बंधन आहे, टायमर लागलेला आहे आणि 10 मिनिटं पहिल्या 2 षटकांकरता तुम्ही घेतलेली आहेत. त्यामुळेच वेळ आहे ती कोणी विसरू नका. आयुष्यामधील सर्वात मोठा गुरु हा वेळ आहे. वेळ जे शिकवतोय ते दुसरा कोणताच मोठा गुरु कधीच शिकवत नाही. त्यामुळेच वेळेला महत्त्व द्या. वेळ असेल तर आपण पैसा कमवू शकतोय, वेळ असेल तर आपण प्रसिद्धी कमवू शकतोय, वेळ असेल तर आपण शरीर सुद्धा कमवू शकतोय. शॉर्ट बॉल होता, चेंडूला हुक केलाय, चेंडू हवेत आहे. झेल टिपणं फार महत्वाचं आहे आणि इथे मोठी चूक केली दर्पण मात्रेने. झेल ड्रॉप झालाय. त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला होतोय. नजर हटी दुर्घटना घटी. कारण 8 ग्रॅमचे ते डोळे आपल्याला साथ सुद्धा त्या डोळ्याने दिली पाहिजेत. एक सहज सोपा झेल काऊ कॉर्नरच्या दिशेने सोडला गेला आणि फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला झालाय. धावसंख्या झाली आहे ती 16 धाबा. 2.1 बॉलची समाप्ती. मॅच सुरू आहे. टीम 94 धानीव विरुद्ध द ग्रेट मराठा जोचंद्र असा. आयुष सावंत आमच्या मॅन्युअल स्कोर अपडेटर चांगली माहिती देत आहेत आणि आता मात्र गोलंदाजाने चांगलं काम केलंय.
चेतन चंद्रपाडा एक्सप्रेस रुळावर अगदी योग्य पद्धतीने धावते. विकेट डाऊन, महत्वाची विकेट मिळवली. गॉन. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी पाहायला मिळाली चेतनची आणि थोडासा टप्पा न बघताच ऑफ स्टंपवर शफल झाला बॅटर. बॅटचं एज लागल्यानंतर बॅकवर्ड शॉट लेग क्षेत्रामध्ये उभा असलेला क्षेत्ररक्षक कोणतीच चूक करत नाही. विकेटचं पतन झालंय. महत्वपूर्ण सफलता मिळवून दिली आपल्या टीम करता चेतन मात्रेने. पहिल्या षटकामध्ये त्याला विकेट मिळाली नव्हती, परंतु ह्या षटकामध्ये तेच काम त्यांनी केलंय. सफलता हवी आहे. तो जर इथे गोलंदाजीमध्ये चालला तर मग इतर गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढत असतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धाबा आहेत. धाव फळकावर 16 धाबा, 2 षटका आणि 2 बॉलची समाप्ती. आता नवीन बॅटर गेलाय नंदन विश्वकर्मा. हा सुद्धा एक विस्फोटक खेळाडू आहे. सातत्य राखतायत. बरेचसे खेळाडू आहेत जे सातत्य राखताना दिसलेत मला. टीम 94 धानीव टीमचे. शॉर्ट बॉल आणि यावर हल्ला केलाय. चेंडूला पाठवून दिला लॉंग लेग पट्ट्या बाहेर. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही, थेट 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 6 धावांची भेट. षटकार. खरोखरच मनी नाही भाव आणि देवा मला पाव. कारण देवाने याआधीच म्हणून ठेवलंय, माझ्याकडे मागून मिळणार असेल तर भिकाऱ्याला भीक आणि शेतकऱ्याला पीक मी कधीच कमी पडून देणार नाही. याकरता तुमची मेहनत ही असायलाच पाहिजे. तुमची मेहनत ही दिसायलाच पाहिजे. इथे मेहनत दाखवत आहेत खेळाडू. धावसंख्या 6 पुढे झेप घेते. धाबा झालेत 22. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता. आता हल्ला केलाय परंतु एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये तिथे तेजस उंडरे चुकतायत आणि त्याचा फायदा उचलला बॅटरने. 2 धाबा या वेळेला नंदन विश्वकर्मा पूर्ण करतायत. धावसंख्या 2 पुढे सरकताना धाबा लागल्या जातात त्या 24 धाबा. षटकारणीशी आता असं वाटतं की आत्मविश्वास बनवलाय. आत्मविश्वास जर तुमच्याकडे असेल ना तर मग तुम्ही कुठेही जा, तुम्हाला कसलंच भय नसतं. आत्मविश्वास नावाचा मित्र जर तुमच्या जवळ असेल तर अपयश नावाचा शत्रू कधीच शिरकाव करणार नाही. इथे आत्मविश्वास कमावलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने. 24 धाबा 2 गडी बाद. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळताना दिसला बॅटर पुढे येऊन, परंतु गोलंदाजाने चातुर्य दाखवलं. चांगला टप्पा ठेवला गेला. भरपूर अनुभव आहे त्यामुळेच एकच धाव मिळाली. सुपर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर बॅटरला. धावसंख्या 1 पुढे सरकताना धाबा लागल्या जातात त्या 25 धाबा. आपण बघतायत त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित TR ट्रॉफी 2025 हे शानदार आयोजन आणि मुख्य आयोजक गणेश पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा बॉल पंच आमच्यापर्यंत वळत आहेत, इशारा करतायत वाईट बॉलचा. अतिरिक्त धाबा म्हणजेच बोनस गुण असतात आणि ते बोनस गुण मिळत आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. स्कोर मूव्स ऑन 26. धावसंख्या 26. अतिशय चांगला स्वच्छ अक्षरामध्ये स्कोर बोर्ड आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय, दाखवला जातोय. आयुष सावंत हे आमचे मॅन्युअल स्कोर अपडेटर आहेत. थँक्यू सो मच आयुष. फुलपिच बॉल होता. सरळ बॅटने खोळून काढला जातं लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. तिथे क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होत आहेत आणि फायदा फलंदाजांना पुन्हा एकदा होतोय. कारण रजनी क्रिकेटच्या मॅचेसमध्ये हेच तर असतं, तुमची अग्निपरीक्षा असते. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर टीम 94 धानीव टीमची धावसंख्या झाली आहे 28 धाबा. 2 गडी बाद 28.
टीमची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 9.33च्या सरासरीने 28 झालेली आहे. 2 गडी बाद 28 धावा. उजव्या बाजूला आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर गणेश साटम येत आहेत. ते सुद्धा प्लेइंग 11 मध्ये असतात, कारण द ग्रेट मराठा जुचंद्र टीमचे जॉन्टी रोड्स कोण तर अर्थातच गणेश साटम असतात आणि त्यांचं इथे आगमन झालं. त्यांचं स्वागत करतोय. या स्पर्धेकरता एखादी स्पर्धा भरवायची असेल तर भरपूर मेहनत असतं, चांगलं सहकार्य लाभलंच पाहिजे आणि असंच सहकार्य या स्पर्धेसाठी झालेलं आहे. त्या दानशूर व्यक्तींचा उल्लेख मी थोडंच बात करतोय. पुढील होणारा मॅच सुद्धा चर्चा करूया. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी विरुद्ध मामा भांजे गोकिवरे या दोघांमध्ये ती लढत असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत. टॉस बॉक्समध्ये टॉस करण्याकरता या. पहिली इनिंग संपण्याकरता 10 मिनिटं आहेत आणि त्याच्या आधी तुम्ही टॉससाठी या. खूप सुंदर आयोजन आहे. काय चांगलं फ्लड लाईट्स पाहायला मिळतात या स्पर्धेसाठी आणि जसजसं आपण आणखीन वेळ जर या ठिकाणी वाया घालवला तर मग थोडेसे सामने उशिराने होतील. ओहो, क्रॅकिंग स्ट्रोक, चेंडूला पाठवून दिलं लॉंग ऑन पट्ट्या बाहेर. हाय 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 अँड हँडसम सिक्सर. ऑन 34 काय चांगली चपराक दिली या चेंडूवर आणि गोलंदाजच्या मार्गावर गोलंदाज हितेंद्र भोईर. 5 षटकांचा हा मॅच आहे, त्यामुळेच चेंडू सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पुरवला जाईल. धावसंख्या आहे ती 34 धावा. गुड शॉट क्रिकेट टेनिस बॉलचा वापर या स्पर्धेमध्ये केला जातोय. सीमारेषा जरी लांब असलं तरी बॅटर आपले गुणवत्ता सिद्ध करतायत. नंदन विश्वकर्मा जर आपण बघितलं तर अप्पर मिडल ऑर्डर मध्ये आलाय. 2 षटकाराच्या मदतीनं चांगलं बॅटिंग तो करतोय. 34 धावा झालेत. या 34 धावा बनवण्याकरता त्याचा सुद्धा मोलाचा वाटा आहे. आता इंजिन गरम झालंय, म्हणजे जसं आपण इंधन टाकतो ना तसं इंधन टाकल्यानंतर आपल्याला समजतं की एव्हरेज आता किती येईल. तसा चांगला एव्हरेज मिळतोय बॅटिंग करत असताना. शेवटच्या षटकाचा जरी जुना बॉल असला तरी मात्र जर तो गहाळ झाला नवीन चेंडू दिला जाईल. लक्षात घ्या, नवीनच चेंडू दिला जाईल. या षटकातील आता पुढचा बॉल असेल हितेंद्र भोईरचा आणि त्याला सामोरं जातोय नंदन विश्वकर्मा. आता मात्र करामत करताना दिसतो हितेंद्र भोईर. चेंडू हवेत होता, क्षेत्ररक्षक कुणी नव्हता शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये आणि फायदा उचल त्याकरता जय विश्वकर्मा गेला होता. दोघांमध्ये जर आपण बघितलं तर मिस अंडरस्टँडिंग झाली आणि त्याचा फायदा उचलला प्रतिस्पर्धी द ग्रेट मराठा जुचंद्र टीमने. विकेटचं झालं पतन, परतावा लागेल जय विश्वकर्मा या खेळाडूला आणि हा लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. 3रा धक्का, 3 गडी बाद. धावसंख्या धावपळकावर 35. 35 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. अतिथी कक्षामध्ये रत्नाकरचे सावंत साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आणि आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता केलेलं आहे. शेखरचे म्हात्रे हे सुद्धा या मॅचला बघतायत, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आमचे भाऊजी आहेत आणि त्यांचं सुद्धा या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय. वेलकम शेखरजी, आपलं सहर्ष स्वागत KR ट्रॉफी 2025 मध्ये. वळी आपण स्कोअरबोर्ड काय सांगतोय तर धावसंख्या 35 झालेत. महत्वपूर्ण विकेट मिळाली, त्यामुळेच थोडंसं खच्चीकरण सुद्धा होऊ शकतं बॅटिंग करणाऱ्या टीमचं. सध्या वापसी करणं फार गरजेचं आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमला. आणि हितेंद्र भोईर एक विकेट टेकर गोलंदाज आहे. जसा मी उल्लेख केला की सर्वाधिक 59 मॅन ऑफ द सिरीज या खेळाडूच्या नावावर आहेत. स्लॉक करायचं होतं आणि ही विकेट मिळेल असं वाटतंय. हा ड्रॉप झालाय. खरं तर यष्टी रक्षकाने ती कामगिरी करायला हवी होती. इथे दोघांमध्ये कॉलिंग नव्हतं आणि त्याचा फायदा उचललाय बॅटिंग करणाऱ्या टीमने. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धाबा लागल्या जातात त्या 36 धाबा. 3.3 बॉलच्या समाप्तीनंतर या 36 धाबा स्कोअर बोर्डवर. हे बघा, दोघांमध्ये सामंजस्यपणा असायला पाहिजे. यस, नो अँड वेट. थांब, मी हा झेल टिपतोय, असं काहीतरी मुखातून वाक्य तुमच्या बाहेर पडायला पाहिजेत. तरच तुम्ही एक ती तुमची युनिटी दिसते. एकत्रित राहणं फार महत्वाचं आहे आणि एकीचं बळ जेव्हा तुमचं असेल ना तेव्हाच दिसेल फळ, तेव्हाच मिळेल फळ.
ओहो, चांगला आउट कटर चेंडू म्हणजेच लेग ब्रेक चेंडूचा मारा यावेळेला करतायत हितेंद्र भोईर. त्याला आर्मर गोलंदाजी म्हणतायत. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक अशा पद्धतीने चेंडू टाकण्याची कला ज्या गोलंदाजामध्ये असतात ते आर्मर असतात आणि इथे चांगली आर्म गोलंदाजी हितेंद्र भोईरची यावेळेला. षटकार लागल्यानंतर सुद्धा तो खच्चीकरण झालं नाही, चांगली वापसी करतोय. पुढचा बॉल कडक आवाजात टोळावलाय, परंतु लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. रवी वाघमारे यांनी हा महत्वपूर्ण झेल टिपलाय. नंदन विश्वकर्मा जो धोक्याची घंटा वाजवत होता त्याला बाद केलंय. विकेट डाऊन, चौथा धक्का, 4 गडी बाद, धाव संख्या 36. मराठीतील मन प्रसिद्ध नाही, बुडत्याला काडीचा आधार. तसाच क्रिकेटच्या मैदानामध्ये गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार आणि तो आधार मिळालाय. यावेळेला कोणतीच चूक केली नाही रवी वाघमारेने. आउटफील्ड मधील एक चांगला फिल्डर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातोय आणि त्याने हा झेल टिपलाय. बाद केलं जातं त्या खेळाडूला. नंदन विश्वकर्मा याच्या कळीची आपण चर्चा करूया. त्याने 7 बॉलला सामोरे जात 16 धावांचं चांगलं योगदान दिलं. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अविनाश उतरलाय. धानिव मधील आणखीन एक खेळाडू आहे, जबरदस्त खेळ त्यांचा प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळाला होता. ओहो, ऑफ ड्राईव्ह आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, तो सुद्धा झेल टिपतोय. आता मात्र नाईट रायडर्स चालू लागलेत. विकेटचं पतन, 5वा धक्का, 5 गडी बाद, धाव संख्या 36. टायमर आता बघूया आपण या 4 षटकांकरता किती मिनिटं चालत. बरोबर आहे ही वेळ. दोन्ही टीम जर आपण बघितलं तर 4 षटकांकरता अगदी योग्य तो वेळ घेतलाय. त्यामुळेच आपण फिल्डिंग लगेचच लावून घ्या. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जातात. त्या 36 धाबा 9च्या सरासरीने ही वाटचाल आहे. बॅटिंग करत असताना टीम 94 धानिव या टीमची. क्रिकेट हा खेळ शौर्याचा आहे, ऊर्जेचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ऊर्जा दाखवता आली पाहिजे. पुढील षटक टाकण्याकरता गोलंदाजी टाकण्याची जबाबदारी कोणावर असेल ते सुद्धा आपण बघूया. कारण 2 षटकं ही टाकली गेली होती ती चेतन मात्रेद्वारे. 2 षटकं त्याने हाताळली. कानाई स्पोर्ट पाय आणि SB बिबिवाडा टीम ज्यांची फायनल मॅच झालेली आहे डे क्रिकेटची जी स्पर्धा होती ज्यामध्ये दोन्ही टीम विजेता आणि उपविजेता आहेत. त्यांचा हे इनिंग संपल्यानंतर आपण बक्षीस समारंभ करणार आहोत. दोन्ही टीम आपण आमच्या VIP डाईस समोर यायचं आहे. चांगली माहिती दिली जाते, परंतु इथे मैदानाच्या आत काय घडलंय. अनिकेत भोमटे गोलंदाजी मार्गावर आलाय आणि लेग बाईचा इशारा पंचांचा. बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू गेला. 1 धाव चौथ्या स्वरूपात पूर्ण केली नवीन आलेल्या बॅटर विजयने. आणि दुसऱ्या बाजूला आता जर आपण बॅटर बघितला तर आसिफ गेलाय. टेनिस क्रिकेटमध्ये त्यांचा सुद्धा कॅप्टन म्हणून मोठी जबाबदारी अनेक वेळा त्याने स्वीकारलंय, स्वतःला सिद्ध केलंय. सत्यनारायण कोपरे टीम कॅप्टन आणि मामा भांजे गोखविरे टीम कॅप्टन आपण सुद्धा टॉस साठी रेडी राहायचं आहे. सत्यनारायण कोपरी अँड मामा भांजे गोखविरे टीम कॅप्टन आपण सुद्धा रेडी राहा. दोन्ही कॅप्टनने लगेचच या. शॉर्ट बॉल, गोलंदाजाची पहिली चूक, फलंदाजाने चेंडूला केले हुक आणि चौकारांशी भागवली संघाची बुक. मिळते 4 धावा, चौकार. शॉर्ट सिलेक्शन तुमचं योग्य असायला पाहिजे. लॉंग लेगच्या रिझन मध्ये चांगला फटका दाखवलाय, पुन्हा पुन्हा दाखवलं जातंय. UCN लाईव्ह द्वारे हे थेट प्रेक्षेपण तुम्ही बघू शकताय.
सबस्क्राईब करा UCN लाईव्ह हे यूट्यूब चॅनल्स आणि घर बसल्या सुद्धा तुम्ही त्या मॅचला बघू शकताय. जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर अर्थातच तुम्ही त्या मॅचला घरी बसून एन्जॉय करू शकतात. शॉर्ट बॉल होता, अप्पर कटचा फटका खेळायचा होता बॅटरला. चेंडू जातोय स्क्वेअरीज थर्ड मॅन रिजन मध्ये. 1 नाही 2 नाही 3 नाही, मिळतंय धाबा 4. TR ट्रॉफी चौकार. आयुष्यामध्ये सुद्धा चढ उतार येतच असत. तसंच आयुष्य जसं चढ उताराचं असं तसं क्रिकेटच्या मैदानामध्ये सुद्धा चढ उतार दिसत आहेत. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 45. ECG प्रमाणे आता धावपळ काळीवर होताना दिसतोय. धापा लागल्या जातात 45. चेंडू टाकून चालत 3 आणि अजूनही 3 चेंडू शेष आहेत या इनिंगचे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण बघताय तर लॉंग ऑन आहे. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक, मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक ठेवलाय, लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक ठेवलाय. डाऊन द लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल आहे आणि वाईड घोषित केलाय आमच्या मुख्य पंचांद्वारे. अतिरिक्त धाबेची भर पडली. आता नियंत्रण थोडंसं गमावलंय. धावसंख्या 46 धाबा मिळत आहेत. ह्या षटकामध्ये बॅटर सुद्धा तुटून पडताना दिसत आहेत. पहिला चेंडू जर आपण बघितला तर लेग बाईच्या स्वरूपात धाव मिळाली होती. त्याच्यानंतर लगातार 2 चौकार खेचलेत आसिफ या बॅटरने. क्रमांक 7 वर येऊन त्याची ही चांगली कामगिरी. आता ओव्हरपिच बॉल होता, ऑन ड्राईव्ह केलाय. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक येतोय. फेकी जाईपर्यंत एकच धाव मिळाली आसिफ या खेळाडूला. पाहूया चुकीचा फायदा उचलला जाईल काय आणि 2 धाबा पूर्ण केले जात आहेत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थ्रो थोडासा वाईडिश होता, त्याचा फायदा फलंदाजाने या विकेटवर उचललाय. सिमेंट विकेट आहे त्यामुळेच योग्य तो अंदाज खेळाडूला, बॅटरला किंवा गोलंदाजाला बांधता येत असतोय. धावसंख्या 48, स्कोर इज 48. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि दोन्ही कॅप्टन टॉससाठी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. पुढचा बॉल डाऊन द लेग लॉंग स्टॉप रिजन मध्ये. चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. 1 नाही 2 नाही 3 नाही, मिळतंय धाबा 4. 4+1 वाईडचा सुद्धा इशारा आलाय. या 5 धाबा म्हणजेच हे अगदी दिवाळीचा बोनस मिळाला. 5 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्या वाढली, धावसंख्या फुलली, धावसंख्येला गती मिळाली. धावसंख्या 53. सोने पे सुहागा. स्कोर इज 53. म्हणजेच आता फाईट करण्यायोग्य, लढण्यायोग्य धावपळक या ठिकाणी बनवलाय असंच म्हणावं लागेल. द ग्रेट मराठा जुचंद्र विरुद्ध मॅच तुम्ही बघतायत. टीम 94 धानीव असा फलंदाजी होते ती टीम 94 धानीव टीमची आणि गोलंदाजी द ग्रेट मराठा जुचंद्र संघाची तुम्ही बघतायत. नियंत्रणा शब्द लक्षात ठेवा, फार महत्वाचा आहे आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा. शॉर्ट बॉल होता, इनसाइड आउटचा फटका खेळताना दिसतोय हा बॅटर आणि चेंडूला पाठवून देण्याचा प्रयास केला होता गली क्षेत्रात. 1 धाव पळून पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत आणि तिसरी धाव सुद्धा मिळेल असं वाटतं. 3 धाव पळून पूर्ण केल्यात. काय एनर्जी आहे, काय स्टॅमिना आहे या खेळाडूंचा. जणू काही त्यांच्या पायाला आता चाकं बसवलेत. 3 धावा मिळाल्यात. धावसंख्या पोहोचली 56. शेवटचा बॉल असेल. हे षटक मागणं ठरलंय. किती धावा आतापर्यंत खर्च केले ती चर्चा तर होईलच. 20 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. मला असं वाटतं की आणखीन एखादा ऑप्शन असायला पाहिजे ज्यावेळेस आपण एखाद्या मैदानामध्ये उतरत असतो क्रिकेटचा खेळ खेळण्यासाठी. 11 खेळाडूंची युनिटी एकी पाहिजे असते. धावसंख्या धावपळकावर आहे ती 56. पुढचा बॉल. स्विंग अँड मिस एज अँड टेकन. विकेटचं झालंय पतन. शेवटच्या चेंडूवर विकेट मिळाली. यष्ट्यांच्या पाठी मागे चांगला झेल टिपला गेलाय हितेंद्र भोईर यांच्या करवी. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टीम 94 धानीव टीमने धावपळकावर धावा जमा केलेल्या आहेत त्या 56. 57 धावसंख्येचं टार्गेट असेल. 47 इज द टार्गेट. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन या जिथे सज्ज असतील हेमंत पाटील. मॅच हाफ समरी हिच्याकडे सुद्धा नजर असतील आमच्या. मॅच हाफ समरी मध्ये जर आपण बघितलं तर आसिफने 4 बॉलमध्ये 13 धावांचं योगदान दिलं.
16 धावा बनवल्या नंदन विश्वकर्माने. आणि गोलंदाजीचा मारा जर बघितलं तर चैतन्य याने 2 षटकं अतिशय चांगली प्रभावी टाकली. चर्चा तर होतच राहील. पुन्हा आपण वळूया टॉस बॉक्सच्या दिशेने, ज्या ठिकाणी सज्ज आहेत महाराष्ट्राचे नामवंत समालोचक आमचे मित्र हेमंत पाटील. ओ टू टॉस बॉक्स. खूप खूप धन्यवाद संदीप. टॉस बॉक्सच्या अगोदर आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. आपण आपल्या मुख्य मंचावर आपण बघतोय ज्यांनी या स्पर्धेसाठी चांगलं आर्थिक सहाय्य ज्यांनी केलेलं आहे ते माननीय श्री रत्नाकर सावंत आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. गणेश मोरेश्वर पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान केला जाईल. विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. रत्नाकर सावंत यांचा हा स्वागत सन्मान केला जातोय. त्रिमूर्ती ग्रुप नागली आयोजित TR चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. श्वाल आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाते ते रत्नाकर सावंत यांना. चला टॉस साठी दोन्ही टीम कॅप्टन यायचा आहे. दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी या. त्या अगोदर आपण बक्षीस समारंभ सुद्धा पार पाडणार आहोत. वेलकम निखिल ओगे. वेलकम सत्यनारायण कोपरे टीम कॅप्टन अँड गोखिरे टीम कॅप्टन मामा भांजे गोखिरे टीम कॅप्टन. आपण हेमंत 1 मिनिट तुम्हाला थांबवतोय. नितीन राजाराम पाटील मामा भांजे टीम उपस्थित कॅप्टन. झालेत. त्यांचा मी स्वागत करतोय. जुचंद्र नगरीतील एक ज्येष्ठ खेळाडू आहेत, वरिष्ठ खेळाडू आहेत आणि आता सफल उद्योजक, त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. पुन्हा होऊया. हेमंत पाटील त्या ठिकाणी अधिकृत सूचना देतील आपल्यापर्यंत. दोन्ही टीम कॅप्टन आलेले आहेत. निखिल ओगे सत्य टीम कॅप्टन आणि भावेश बाबा भांजे गोखिरे टीमचा कॅप्टन. टॉस केला जाईल आणि आपण बघतो टॉस बॉक्स मध्ये हजर आहे. नुकताच ज्यांचा स्वागत सन्मान झाला ते माननीय श्री रत्नाकर सावंत यांच्या शुभ हस्ते हा टॉस. एका बाजूने टीम 94 म्हणजेच 94 हा जो आकडा आहे संजयभाई आणि हजरतभाई यांचा हा लकी आकडा, तर 94 आणि दुसऱ्या बाजूने TR जे ये चषकाचं नाव आहे. दोन्हीपैकी एक आपण कॉल करायचा आहे. कॉल कोणाचा असेल? यस, निखिल कॉल करतील. सत्यनारायण कोपरे टीम कॉल. TR इज अ कॉल अँड TR आलेला आहे. खूप खूप धन्यवाद रत्नाकरजी, थँक्यू सो मच. निखिल टॉस जिंकलेला आहे आणि फ्लड लाईटची ही मॅच आहे. काय तुझा निर्णय आहे? नक्की क्षेत्ररक्षण असेल. काय स्ट्रॅटजी आहे? तुम्ही जो क्षेत्ररक्षण घेतलेलं त्याची काय स्ट्रॅटजी काय आहे? स्ट्रॅटर्जी म्हणजे गोलंदाज चांगलेच, आमचे बॅट्समॅन 2-3 नाही आले, त्यामुळे आम्ही क्षेत्ररक्षण करतो. आणि कुठले असे जे फलंदाज आहेत ते आज आलेले नाही आहेत? सचिन पाटील, सतीश पाटील, अलंकार सिंग हे 3 नाही आहेत. आणि हे जे आयोजन आपण बघतो TR ट्रॉफीचं आयोजन, कसं वाटते आयोजन? कशी वाटते लाईट ग्राउंड? तुम्हाला कसं वाटते? खूप छान आहे आयोजन आणि नक्कीच आम्हाला खेळायला इकडे आवडेल. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक. निखिल. भावेश टॉस हारलेला आहे. टॉस जिंकला असतं तर काय घेतलं असतं? मी क्षेत्ररक्षण घेतलं असतं. मात्र आता बॅटिंग करायची आहे. समोरची टीम एक मजबूत टीम आहे. वसई परिसरामध्ये एक चांगली टीम आहे. काय वाटते की त्या टीम समोर कितीचं टार्गेट तुमच्या बॉलरसाठी सेफ असेल? नाही, खरोखर कोपरी चांगली टीम आहे, तर त्यांच्यासमोर जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करू. आकडा काय फिक्स नाही, पण जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करू. आज तुझ्या साईडमध्ये कुठले खेळाडू असतील? नाही, माझी पूर्ण टीम आहे. आणि आयोजन तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान आहे. मी अगोदर पण खेळलेला आहे इकडे, पण मॉर्निंग खेळलेला, मग आता नाईटला पण खूप चांगलं केलं आहे आयोजन. तुम्ही नाईटला खेळण्यासाठी आलात. जी लाईटची व्यवस्था आहे वाटते तुम्हाला प्रॉपर लाईट अशी आहे? नाही, अशीच लाईट पाहिजे. अशी लाईट असेल तर बघायला आणि खेळायला मजा येते. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. 4 ओव्हरचा हा सामना असेल आणि चला आपण बक्षीस समारंभ सुद्धा पार पाडणार आहोत. सुरुवातीला आपण उत्कृष्ट फलंदाज घेणार आहोत. बेस्ट फलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आहे तो कान्हाई स्पोर्ट पाये टीमचा अभिजित इज द उत्कृष्ट फलंदाज. उत्तम 20 बॉल मध्ये 41 धावा ज्यांनी ठोकल्या तो आहे उत्तम. बेस्ट बॅटर या चला बेस्ट बॅटर ठरतो उत्तम. बेस्ट बॅटर आकर्षक ही ट्रॉफी मी विनंती करतोय माननीय श्री
जयंत म्हात्रे यांना त्यांच्या शुभ हस्ते ही आकर्षक ट्रॉफी दिली जाईल. ही ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे स्वर्गीय भानुदास सावळाराम पाटील यांच्या स्पर्धात कुमार चेतन भानुदास पाटील यांच्याकडून ही ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे ती बेस्ट बॅटरसाठी. त्यानंतर जाऊया आपण बेस्ट बॉलरकडे. बेस्ट बॉलर अभिजित कानाई स्पोर्ट पाय. मी विनंती करतोय प्रवीण गुप्ता यांना त्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी वितरित केली जाईल. ही ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे ती स्वर्गीय भानुदास सावळाराम पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार चेतन भानुदास पाटील यांच्याकडून ही स्पॉन्सर झालेली आहे. अभिजित इज द बेस्ट बॉलर. अभिजितने एकूण जर बघितलं तर 7 गडी बाद केलेले आहेत. त्यानंतर रनर अप टीम आपण याचं आहे कॉंग्रॅच्युलेशन रनर अप सिरीज घेऊया आपण. रनर अप टीम SB बिबीपाडा टीम. मी विनंती करतोय गणेश पाटील आणि अंकित पाटील यांना त्यांच्या शुभ हस्ते ही जी ट्रॉफी आहे ती हबाबा रमेश बापू कांजार यांच्याकडून ही स्पॉन्सर झालेली आहे रनर अप टीमसाठी. मालिकावीर या स्पर्धेमध्ये मालिकावीर ज्याने 4 सामने खेळले, एक वेळा नाबाद, 21 चेंडूमध्ये 50 धावा आणि चौकार, 1 षटकार, 6 ठोकले आणि बॉलिंग करत असताना 7 गडी सुद्धा बाद केले. मालिकावीर आहे तो मनीष तारवी इज द मॅन ऑफ द सिरीज. मी विनंती करतोय हरीश पाटील यांना त्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी जी स्पॉन्सर झालेली आहे श्री उमेश अरुण पाटील यांच्याकडून स्पॉन्सर झालेली ही मालिकावीराची आकर्षक ट्रॉफी. त्यानंतर चॅम्पियन टीम कानाई स्पोर्ट पाय. चॅम्पियन टीम कानाई स्पोर्ट पाय. या सचिन या कुंदन पाटील आपण या ही ट्रॉफी जी आहे ही स्पॉन्सर्स केलेली आहे श्री अनिल अरुण पाटील. एपी टूर नक्कीच तुम्हाला भारतामध्ये कुठे फिरायला जायचं असेल तर एपी टूर अनिल अरुण पाटील यांना तुम्ही संपर्क साधा. नक्कीच तुमचं एक चांगला पॅकेज ते बनवतील. आणि एपी टूर यांच्याकडून स्पॉन्सर्स केलेली ही ट्रॉफी आहे चॅम्पियन टीमसाठी जी चॅम्पियन बनलेली आहे डे क्रिकेटमध्ये कानाई स्पोर्ट पाय टीम. कॉंग्रॅच्युलेशन ऑल टीम. जाऊया आपण मॅच कडे ज्या ठिकाणी आमचे 2 समालोचक मित्र असतील. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 15 रन्स. अगदी पॉझिटिव्ह स्टार्ट दिलेला आहे या ठिकाणी द ग्रेट मराठा जुचंद्र टीमने. टीम 94 ढाणीव टीम समोर. टार्गेट जर आपण पाहिलं टार्गेट आहे 57 रनचं टार्गेट ठेवलेलं आहे आणि ह्या टार्गेटचा पाठलाग करत असताना सुरुवात अतिशय दमदार झालेली आहे ती द ग्रेट मराठा जुचंद्र टीमची. पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त 2 धाबा आल्या होत्या, मात्र शेवटच्या 3 बॉलमध्ये विश्वनाथ याने तब्बल 13 धाबा खर्च केल्या. बॉलिंग ट्रॅकवर दुसरा गोलंदाज येतोय समोरच्या एंडकडून. अक्षय हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर सोडून दिला होता विकेट किपरसाठी. वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त धाव मिळते आणि या 1 धावेने टीमचं टोटल जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 16 रन्स. 16 विदाउट लॉस. दमदार सुरुवात आहे द ग्रेट मराठा जुचंद्र टीम. फुललेंचा बॉल ड्राईव्ह केलाय. चांगला कव्हर ड्राईव्ह आहे. बॉल जातो डीप कव्हरच्या दिशेने. अडवला जाईल का? नाही अडवणार. बॉल जाईल बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार.
शॉट जबरदस्त महत्वाची गोष्ट या शॉट मध्ये आपल्याला पाहायला मिळाली, म्हणजेच गॅप मध्ये हा फटका खेळला होता आणि चौका शोधला. हो, आणखीन एक चांगला बॉल टाकतो, यावेळेला कमबॅक करतो या डॉट बॉलने गोलंदाज अक्षय राजभर गोलंदाजी मार्कवर आहे. पहिले षटक विश्वनाथने टाकलं होतं, विश्वनाथ थोडासा महागडा पडला, 15 धावा खर्च केल्या. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर फुल टॉस, पुन्हा एकदा चांगला फटका डीप पॉइंटच्या दिशेने उडवले बॉलला आणि पाठवले डीप पॉइंट बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. अप्रतिम शॉट ऑन दी ऑफ खेळला होता या बॉलवर. एक सत्कार आपण करणार आहोत. आज आणि काल डे क्रिकेटमध्ये ज्यांनी अतिशय चांगली स्कोरिंग केली ते आमचे स्कोरर गुरुदेव पाचंगे यांचा आपण सत्कार आपण करणार आहोत. अतिशय चांगली स्कोरिंग, ही जी सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली, जी बेस्ट बॅटर, बॉलर, मॅन ऑफ द सिरीज जी मिळाली आहे, हे पूर्ण गुणलेखन 2 दिवसामध्ये केले होते आमचे गुरुदेव स्कोरर याने. हवेत बॉल आहे, यावेळेला कॅचची शक्यता, विकेट जाईल, फलंदाज होतोय बाद. जातोय रवी वाघ चिरुपेने. रवी वाघने बनवले आपल्या टीम साठी एकंदरीत 9 बॉल मध्ये 22 अटॅकिंग वाघमारे आणि रवी जबरदस्त बॅटिंग केली आहे. सुरुवात अतिशय चांगली करून दिली ती रवी वाघमारे या फलंदाजाने. एक थोडासा मिस टाइम फटका आणि मिस टाइम शॉटने बाद होताना दिसला तो रवी वाघमारे. नवीन बॅटर हितेंद्र भोईर सध्या जाताना आपल्याला दिसतोय. एक महत्वाची अनाउन्समेंट केली जाईल. पहिल्या फेरीतले सर्व सामने 5 षटकाचे असतील आणि दुसऱ्या राऊंडला तुम्ही ज्यावेळेस जाल त्यावेळेस फक्त 4 षटकाचे सामने असतील याची नोंद घ्यायची आहे. आणि आज 2 टीम निघतील. 2 टीम मधून ज्या टीम असतील शेवटच्या 2 टीम राहतील त्यांचा उद्या ठीक 2:30 वाजता दुपारी 2:30 वाजता त्यांचा सामना खेळवला जाईल. क्वार्टर फायनल ती मॅच असेल. क्वार्टर फायनल मॅच मध्ये जी टीम जिंकेल, जी सेमीफायनल मध्ये जाईल त्यांचा सामना 3:30 वाजता श्रीकृष्ण कुलशेट टीमच्या जोडीला खेळवला जाईल. आणि त्यानंतर पुन्हा एकदा 5 वाजता जो उद्याचा लॉट आहे तो लॉट खेळवला जाईल. उद्या अंतिम प्रश्न असेल या स्पर्धेची. ऑफ ड्राईव्ह केले आहे मिड ऑफच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी येतोय, थोडासा हातामधून बॉल निसटतोय, मात्र 1 धाव या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 25 रन. 25 टार्गेट आहे 57चं. सुरुवात अतिशय पॉझिटिव्ह आहे. 57चं टार्गेट चेस करत असताना द ग्रेट मराठा जुचंद्र टीमची ग्रेट सुरुवात केलेली आहे ग्रेट मराठा जुचंद्र टीमने या मॅच मध्ये. अक्षय राजवार टॉप एज पुन्हा एकदा आपण बघितलं. हवेत बॉल, जय विश्वकर्मा अतिशय चांगला कॅच, विकेट जाते. विकेट नंबर 2. बॉलचा सामना केला. 2 बॉल मध्ये फक्त 1 धाव बनवली स्वप्नीलने आणि तंबू मध्ये परततोय. ही मॅच आपण बघतोय टीम 94 दानेव
हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे फ्रॅम टीम आहे टीम 94 धानीव आणि त्यांच्या विरोधात आहे ती द ग्रेट मराठा मोहन पाटील फ्रॅम टीम द ग्रेट मराठा. या दोन टीम मध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच एक अटीतटीची मॅच पाहायला मिळेल. प्रेक्षकांची उपस्थिती जर आपण बघितली अतिशय भरपूर आहे. कॉंग्रॅच्युलेशन विश्वनाथ खरकांडीज, तुम्ही चॅम्पियन बनला डे क्रिकेटमध्ये. जो फॉर्मॅट होता अतिशय चांगला फॉर्मॅट ठेवला. TR ग्रुप नागले टीमने TR चषकमध्ये. मेन जी मॅच नाईट मॅच आहे आणि नाईटमध्ये सुद्धा सर्व दिग्गज संघ मातबगर संघ आपल्याला ऍक्शन मध्ये दिसतात. आज जर आपण बघितलं तर वसई परिसरातून जे संघ आहेत ते संघ खेळताना दिसतील या रजनीमध्ये. हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांचं चांगलं सहकार्य आहे ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी. मैदानाची व्यवस्था त्यांच्या मार्फत आणि हे मैदान बनवण्याचं जे काम आहे ते मैदान बनवण्याचं काम केलेलं आहे ते नुराबाई शेख याने. लाईव्हची व्यवस्था या स्पर्धेसाठी योगेश मांडीश्री योगेश म्हात्रे फ्रॉम गुंदवली यांच्या मार्फत झालेली आहे. त्याच्यानंतर चांगला आर्थिक सहाय्य मांडीश्री सुमित बाळ्यामामा म्हात्रे यांच्याकडून झालेला आहे. हवेत बॉल लॉंगाच्या दिशेने फिल्डर आहे विश्वनाथ जाधव. चांगला कॅच, विकेट जाईल. पहिल्या बॉलवर विकेट मिळवतोय गोलंदाज नंदन. नंदनने हा विकेट मिळवलेला आहे. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवतोय आणि ज्याही गोलंदाजाला पहिल्या बॉलवर विकेट मिळतोय नक्कीच त्याचा कॉन्फिडन्स लेवल जो आहे तो कॉन्फिडन्स लेवल थोडासा उंचावलेला दिसतो आपल्याला आणि कॉन्फिडन्स सध्या हाय होईल तो नंदन विश्वकर्मा याचा. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा आल्या होत्या मात्र त्यानंतर या मॅच मध्ये पलटवार करताना दिसते आपल्याला टीम 94 धानीवची टीम. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 आल्या, 2 विकेट सुद्धा मिळाल्या आणि नंदनच्या गोलंदाजी जेव्हा सुरुवात झाली पहिल्याच बॉलवर नंदनने विकेट मिळवलेला आहे. फिल्डिंगची व्यूहरचना जर आपण बघितली तर ऑफसाईडच्या दिशेने डीप पॉइंटला एक फिल्डर आहे, एक कव्हरला फिल्डर, एक फिल्डर शॉर्ट थर्डमॅन आहे, एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर, एक लॉंग ऑफ आहे. ऑन साईडला जर बघितलं आपण नवीन बॅटर तेजस येतोय. तेजस लेफ्टी आहे आणि लेफ्टीसाठी फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव केला जाईल. चांगली फलंदाजी करावी लागेल तेजस याला. त्यानंतर दुसरा फलंदाज आपण बघतोय आहे दर्पण म्हात्रे. ही जोडी सध्या मैदानामध्ये आहे. या दोन्ही बॅटरला चांगली बॅटिंग करावी लागेल. डी पॉइंट ऑन साइडला जर बघितलं तर लॉंग ऑन, एक वाईड डीप मिड विकेट. ऑन साइडला बघितलं ग्लान्स करायचं होतं. बॉल जातोय शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव या ठिकाणी पूर्ण लेग बाईचा इशारा पंचांचा होतोय. एक धावने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 26 रन. फिल्डिंग मध्ये पुन्हा एकदा बदलाव. रायटी आणि लेफ्टी एक चांगलं कॉम्बिनेशन. काल आपण रायटी विरुद्ध लेफ्टी असा सामना पाहिला होता ज्यामध्ये रायटी टीम केसी मध्ये जे रायटी होते ते विजयी ठरले होते कालच्या दिवसामध्ये. थोडासा रचनात्मक शॉट केल्याचा प्रयत्न. हवेत बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी चुकी करतोय. 2 तर पूर्ण केलेले आहेत. तिसऱ्याचा प्रयत्न आहे आणि जोपर्यंत थ्रो होईल त्या अगोदर चौथ्याचा सुद्धा प्रयत्न. वाईट थ्रो. आणखीन बॉल हातात आलेला नाहीये गोलंदाजाच्या. 4 धावा या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत दोन्ही सुद्धा बॅटरने. रनिंग बिटवीन द विकेट अगदी वाखाणण्याजोगी. फलंदाज दर्पण आणि तेजस या 2 फलंदाजामध्ये 4 ने टीमचं टोटल जाते स्कोर बोर्डवर 30. 27 आणखी आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी आणि बॉल शेष असतील ते 15 बॉल आणि 27 रनची आवश्यकता. नक्कीच ही मॅच एक रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नंदन विश्वकर्मा राईट अबाउट द विकेट. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न मित्र. हवा तसा बॅटच्या पट्ट्यात येत नाही बॉल. पुन्हा एकदा शॉर्ट पॉइंटच्या दिशेने बॉल जातोय. चांगली फिल्डिंग सुद्धा यष्टीरक्षक जातोय जय. एकदा मिळते सिंगलने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर
31 रन. 14 मध्ये 26 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. नंदन ओव्हर द विकेटने. ओहो, यावेळेला हवेत बॉल होता जरूर, मात्र एक चिकी सिंगल पूर्ण केली जाते. या सिंगलने स्कोर जाईल 32 वर. ही जोडी चांगली टिकलेली दिसते, चांगल्या धावा बनवताना दिसतात. विकेट आपण बघितलं, तिसरा विकेट गेला होता 25 वर. त्यानंतर मात्र हे दोन फलंदाज टिकून फलंदाजी करताना दिसतात आपल्याला. दर्पण आहे ऑफस्टमच्या भरपूर बाहेर हा बॉल होता. वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त धाव मिळेल. एकने टीमचं टोटल जाऊन पोचेल स्कोरबोर्ड वर 33 रन. 33. 13 बॉल 24 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. नक्कीच अतिशय चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळते. चौथं षटक अतिशय निर्णायक षटक असेल. ओ, हॉफलीला घेतला, लॉप केलाय आणि बॉलला पाठवलाय लॉगांच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. चांगला उपयोग घेतला, खेळून काढला, बॉलला लॉफ्ट केलाय आणि पाठवले सरळ लॉंगांच्या बाहेर. हे बघू शकतो आपण. अप्रतिम शॉट, ताकदवर फटका, चांगला मिडल ऑफ द बॅट आणि प्रॉपर टायमिंग जुळलं होतं या फटक्यामध्ये. षटकार येतो आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 39 रन्स. 18 रनाची आवश्यकता असेल. 12 बॉल शेष. 12-18चं इक्वेशन. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर 39-13च्या सरासरीने धावा बनवलेल्या आहेत आणि आता 9च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत ही मॅच जिंकण्यासाठी. त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित TR चषक 20-25 अप्रतिम असं आयोजन आपण बघतोय. आजची ही तिसरी रजनी आहे. तिसरी नाईट मध्ये सुद्धा चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसातले जे पहिले राऊंडचे सामने आहेत 4 सामने ते 5-5 षटकाचे होतील. त्यानंतर दुसरे राऊंडचे सामने जे असतील ते फक्त 4 षटकाचे राहतील आणि 2 टीम बाहेर काढल्या जातील. 2 टीम ज्या राहतील आजच्या नाईट मधल्या त्यांचा सामना उद्या ठीक 2:30 वाजता होईल. तुम्ही रिपोर्टिंग 2:30 वाजता केलीच पाहिजे. नाही केली तर 3 धावांची पेनल्टी दिली जाईल. नाहीतर षटकांची सुद्धा पेनल्टी दिली जाईल, याची नोंद घ्यायची आहे. त्यानंतर क्वार्टर फायनल ती मॅच असेल. क्वार्टर फायनल मध्ये जी टीम जिंकेल त्यांचा सामना पहिल्या दिवसाचा जो सेमीफायनलिस्ट आहे श्रीकृष्ण कोलशेट टीम यांच्या जोडीला तो सामना ठीक 3:30 वाजता आपल्याला पाहायला मिळेल. पहिला सेमीफायनल मॅच उद्याच्या दिवसामध्ये तो सामना खेळवला जाईल. समोरच्या कडून बॉलिंग मार्कवर येतोय विश्वनाथ. हो, चांगला बॉल, अप्रतिम डिलिव्हरी. या ठिकाणी विकेट नाही आहे. विकेट नाही आहे. स्ट्राइक तुम्ही रोटेट करू शकणार नाहीयेत. बॅटला बॉल लगायला पाहिजे, नाहीतर विकेट किपरच्या हातामधून बॉल सुटायला पाहिजे, नाहीतर तुम्ही स्ट्राइक रोटेट करू शकणार नाहीये. या टुर्नामेंटचा असा नियम आहे. डॉट बॉलला नक्कीच तुम्ही स्ट्राइक रोटेट करू शकणार नाहीयेत. चांगला बॉल. ही निर्णायक ओव्हर आहे आणि निर्णायक ओव्हर मी म्हटलं होतं की चौथी जी ओव्हर असेल ती चौथी ओव्हर निर्णायक असेल आणि निर्णायक ओव्हर करण्यासाठी उत्कृष्ट जो गोलंदाज आहे ज्याने या क्रिकेटमध्ये आपलं भरपूर नाव कमावलेलं आहे. ISPL मध्ये सुद्धा तो खेळला, आउट ऑफ कंट्री मध्ये जाऊन सुद्धा खेळला. हो, आणखीन एक चांगला बॉल, क्रॉस पॅडेड शॉट खेळायचं होतं. तेजस उंद्रे याला डॉट होतोय. प्लॅन मिस, डॉट बॉल. हे बघितलं, थोडंसं शफल झाला, बॅट खालून फिरली होती, वरून बॉल जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. प्रेशर वाढेल आता. बॉल शेष आहे 10 आणि 10 मध्ये 18 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. काय जबरदस्त मॅच रंगले आहे. अशा ग्राउंडवर प्रत्येक मॅचेस आपण बघितलं, अतिशय चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळाले आहेत या रजनी क्रिकेटमध्ये. कालची अंतिम मॅच सुद्धा आपण बघितली. 1 ओव्हरमध्ये 28 पाहिजे होते, 22 ठोकले. शेवटच्या बॉलवर षटकार हवा होता, मात्र बाद झाला तो जीत.
यावेळेला बॉल जातोय मिडॉनच्या दिशेने, डीप मधून फिल्डर येतोय. 1 रन पूर्ण केलेले आहे. एकच रनवर समाधान होईल का? एकच रनवर समाधान मानला जातोय. 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 40 रन्स. 9 बॉल चेस, 9 मध्ये 17ची आवश्यकता द ग्रेट मराठा जुचंद्र टीमला ही मॅच जिंकण्यासाठी. 9-17चं इक्वेशन आलेलं आहे. हे जे 3 बॉल आहेत ना, हे 3 बॉल अतिशय महत्वाचे असतील. या 3 बॉल मध्ये एखादा मोठा फटका जर आला तर शेवटच्या ओव्हर मध्ये जे इक्वेशन आहे, प्रेशर जे आहे कमी होईल बॅटरवरचं. ओव्हर द विकेटने यावेळेला हवेत बॉल, कॅचची शक्यता आहे. स्कोअर लेगचा फिल्डर येतोय कलवा, अतिशय चांगला कॅच घेतोय. विकेट जाईल, फलंदाज बाद. अप्रतिम कॅच, कॅच पकडलेला आहे आणि ही मॅच सुद्धा पकडली असं सांगायला वावगं ठरणार नाहीये. आउटफील्ड मधला अतिशय चांगला खेळाडू म्हटला जातोय कलवा याला, आणि त्याच्या हातामधून कधी कॅच सुटत नसतोय. कठीण ते कठीण कॅच तो घेतोय आणि हा सुद्धा कॅच चांगला संपादन केलाय कलवाने. नवीन बॅटर यावेळेस बॅटिंग साठी जातोय जुगल पाटील. अगदी जबरदस्त शरीर यष्टीचा हा खेळाडू आहे. जुगल मोठे फटके मारण्यामध्ये अतिशय माहिर आहे. इक्वेशन जर पाहिलं तर 17ची आवश्यकता, 8 बॉल चेज. ओ इनर एज लागली होती. ओ काय होईल या ठिकाणी? आणखी रन मिळतील का? 2 रन या ठिकाणी कंप्लीट होतात, ज्या ठिकाणी फक्त एकच किंवा आउट व्हायला पाहिजे होता फलंदाज. 2 धाव मिळतात. 2 ने टीमचं टोटल नक्कीच त्याच्यामध्ये बदल होईल. मात्र 15 धावांची आणखीन आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. 7 बॉल चेज, 7 मध्ये 15ची आवश्यकता. अतिशय चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळते आहे या 2 टीम मध्ये. एका बाजूने आपण बघतोय हजरतभाई आणि संजयभाई फॅम टीम आहे, टीम 94 दानिव, आणि दुसऱ्या बाजूने मोहन पाटील फॅम टीम आहे द ग्रेट मराठा जुचंद्र. ओव्हर द विकेट, आउटसाइड एज, आणि यावेळेला कॅच सुटला जातोय. विकेट जाण्याची दाट शक्यता होती, मात्र जय विश्वकर्मा याच्या हातून हा कॅच सुटतोय आणि जीवनदान मिळतोय बॅटरला. 1 धाव सुद्धा मिळते. 1 धावेने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 43 रन्स, आणि उर्वरित 6 बॉल 6 मध्ये 14 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. आमच्या मुख्य मंचावर काही आमचे मान्यवर आलेले आहेत, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. थोड्याच वेळामध्ये त्यांचं नाव आमच्यापर्यंत पोहोचेल. करेक्टली आपण बघितलं तर 20 मिनिटांमध्ये ही 4 षटकं पूर्ण केलेली आहेत टीम 94 दानिव टीमने. आज टीम 94च्या 2 टीम आपल्याला खेळताना दिसतील. टीम 94चा जर आपण विचार केला तर 2 टीम एक गाव एक फॉर्मॅटमध्ये खेळताना दिसतात. एक दानिवची टीम आहे आणि एक कामांची टीम आहे, आणि दोन्ही टीमने या सीझन मध्ये भरपूर पारितोषिके टीम 94 साठी आणलेली आहेत. अगदी फॉर्म मध्ये आहेत या दोन्ही टीम. शेवटच्या सामन्यामध्ये टीम 94 कामन ही सुद्धा ऍक्शन मध्ये आपल्याला दिसणार आहे. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय रोशन. स्ट्राइक एंडला आहे तो जुगल पाटील. नॉन स्ट्राइक एंडला आहे तो तेजस उंद्रे. 6 बॉल चेस, 6 मध्ये 14ची आवश्यकता. पहिले 2 बॉल मध्ये एखादा मोठा फटका जर आला तर प्रेशर थोडस गोलंदाजावर येऊ शकेल. ओव्हर द विकेटने रोशन. फोर्सिंग शॉट होता, मात्र हवेत बॉल. स्वतः गोलंदाज रोशन शॉर्ट मिड ऑफच्या दिशेने चांगला कॅच. विकेट जाते ती जुगल पाटील याची. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवतोय
गोलंदाज रोशन. पाच बॉल शेष, 5 मध्ये 14ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. नवीन बॅटिंगसाठी जातोय अनिकेत. अनिकेतला मात्र यावेळी चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण तो स्ट्राईक एंडवर असेल. आणि ह्या वेळेला जर डॉट बॉल गेला तर नक्कीच उर्वरित 4 बॉलमध्ये प्रेशर आणखीन वाढेल ते द ग्रेट मराठा जुचंद्र टीमच्या फलंदाजांवर. पुढील मॅचसाठी रेडी राहायचे दोन्ही टीमचे खेळाडू. तिथे आमचं क्लिनिक आय थिंक ओव्हर द विकेट. जबरदस्त हिट, बॉलला पाठवून दिलेला आहे अनिकेतने सरळ बाउंडच्या बाहेर डीप मिड विकेटला. 6 रनसाठी षटकार. फलंदाज अनिकेतने या मॅचची दशा आणि दिशा बदललेली आहे. नक्कीच आता हा सामना जर आपण बघितला तर समांतर आहे. 50-50 चान्सेस आहेत दोन्ही टीमला. थोडंसं पारदं जड होतं याच्या अगोदर आपण बघितलं तर टीम 94 दानिव टीमचा हा षटकार लागल्यानंतर सामना पुन्हा एकदा चांगल्या स्थितीमध्ये एक रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त हिट बघितलं, ताकदवर फटका, परफेक्ट टायमिंग जुळवतं या फटक्यामध्ये अनिकेत याने. आल्या आल्या षटकारांनी खातं ओपन केलंय. अनिकेत आ गए और अनिकेत छा गए. ऑप्शनच्या खूपच बाहेर, वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन. प्रेशर येईल कारण ज्या प्रकारचा फटका मागच्या बॉलवर ठोकला होता फलंदाज अनिकेतने. 4 बॉल शेष, 4 बॉलमध्ये 7 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. भरपूर प्रेक्षक आहेत. UCN लाईव्ह वर सुद्धा भरपूर प्रेक्षक ह्या मॅचचा आनंद घेताना दिसतात. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. वेलकम एव्हरीबडी. 700 पेक्षा वर. हॅमर केले बॉलला. हवेत बॉल आहे. 3 फिल्डर. हो कॉलिंग नव्हतं. 2 फिल्डर मध्ये 2 तर रन पूर्ण केलेले आहेत. थोडीशी दुखापत झालेली असं वाटते या ठिकाणी. लॉंग ऑन वरून धावत आला होता खेळाडू. आज सोहम मल्टी स्पेशालिटी डॉक्टर आज आलेले नाहीयेत. 3 बॉल मध्ये 5 रनची आवश्यकता. थोडीशी दुखापत झालेली आहे या ठिकाणी. लॉंगॉनचा फिल्डर नंदन विश्वकर्मा. इतर खेळाडूंनी बाहेर निघायचं आहे. लगेच मॅच सुरुवात करा. चर्चा करण्यासाठी आपण आतमध्ये जायचं नाही. स्वप्नील मुकादम अँड कंपनी प्लीज लगेच बाहेर निघा. मॅचला लगेच सुरुवात करणार आहोत आपण. 3 बॉल शेष, 3 बॉल मध्ये 5 ची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. जबरदस्त अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळते. टीम 94 दानिम विरुद्ध द ग्रेट मराठा जुचंद्र या 2 टीम मध्ये. थोडीशी दुखापत होते. नंदन विश्वकर्मा भरपूर दुरून धावत आला होता. महत्वाचा कॅच होता, मात्र कॅच थोडासा रिस्की सुद्धा होता. 2 फिल्डर धावत आले होते, त्यामुळे टक्कर ना व्हावी त्यासाठी आपण बघितलं स्लिप झाला त्या ठिकाणी. नंदन कॉलिंग अतिशय महत्वाची असते क्रिकेटमध्ये, मात्र कॉलिंग झाली नव्हती. शेवटच्या क्षणामध्ये लक्ष दिलं नाही तर टक्कर सुद्धा होऊ शकली असती. आणखीन जास्त गंभीर दुखापत होऊ शकली असती. 3 बॉल शेष, 3 मध्ये 5 ची आवश्यकता. लगेच सामना चालू करा. सबस्टिट्यूट खेळाडू लगेच पाठवा. लगेच मॅचला सुरुवात करायची आहे.
फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव केला जाईल. मास्टर माइंड आपण बघतोय, विकेट कीपर दिसतो आपल्याला जय विश्वकर्मा. त्यानंतर लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर आहे विश्वनाथ जाधव. हे अगदी जबरदस्त खेळाडू म्हटले जातात दाणीव टीमचे. गोलंदाज तयार, पुढील बॉल बघितलं, फक्त दिशा दाखवलेली आहे. फटका तर चांगला आहे, 2चा कॉल. रनआउटची संधी आहे का? यस, या ठिकाणी रनआउटच्या रूपाने विकेट जाईल की स्ट्राईक रोटेट आहे? नाही, दोन्ही बॅटरने एकदाच धावलं पाहिजे, हा नियम आहे TR ट्रॉफीचा. स्ट्राईक रोटेट तुम्ही करू शकणार नाहीये. एकच रन फक्त. स्ट्राईक असेल ती लेफ्ट हँडर तेजसकडे. दोन्ही बाजूने एकदाच तुम्ही स्टार्ट घेतलं पाहिजे. स्ट्राईक फक्त रोटेट करण्यासाठी तुम्ही विकेट टाकू शकणार नाहीये, सॅक्रिफाईस करू शकणार नाहीयेत. पहिल्या दिवसापासून आपण बघतोय हेच नियम या टुर्नामेंट मध्ये लागू केलेले आहेत. अगदी थांबून राहिला होता, स्ट्राईकला जेव्हा फलंदाज गेला त्यावेळेस त्यांनी स्ट्राईक सोडली, तर हा नियम तरी सुद्धा दोन्ही बॅटरने आपण स्ट्राईक सोडली पाहिजे, कारण पहिल्या दिवसापासून हाच नियम आहे. शेवटचे 2 बॉल शेष, 2 मध्ये 4 ची आवश्यकता. तेजस मुंद्रे आतापर्यंत स्ट्रगल केलेला आहे. तेजस मुंद्रेचा विचार केला तर जवळजवळ 5 बॉलचा सामना केलाय, 5 मध्ये 2 रन बनवलेले आहेत. स्ट्रगल केले, संघर्ष केलाय तेजसने, मात्र या वेळेला वेळ त्याच्याकडे नाहीये. फक्त 2च बॉल शेष आहेत आणि 4 धावांची आवश्यकता. हा बॉल जर डॉट गेला तर जास्त प्रेशर येईल ते तेजस मुंद्रे याच्यावर. शेवटचे 2 बॉल, 2 मध्ये 4 ची आवश्यकता. वेल भरपूर घेतला जातोय, महत्वाचा क्षण जरूर आहे, मात्र वेल सुद्धा भरपूर महत्वाचे आहे. कारण आज पहिले सर्व सामने 4 सामने 5 षटकांचे खेळले जाते आणि घड्याळामध्ये जर आपण बघितलं तर वाजलेले आहेत 9:30 पेक्षा जास्त. पहिला सामना अद्याप समाप्त झालेला नाहीये. पुढील बॉल, हो यावेळेला बघितला आपण, शरीराला बॉल लागला. लेग बायच्या रूपाने ही धाव मिळते. 1 बॉल आणि 3 रनची आवश्यकता. व्हॉट मॅच, जबरदस्त सामना. आजच्या नाईट मधला पहिलाच सामना, अटीतटीचा एक चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय या 2 टीम मध्ये. खरोखरच प्रेक्षकांचं मनोरंजन जबरदस्त होताना दिसते. पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळते. कंपल्सरी चेसिंगचा नियम आहे, तर नक्कीच शेवटच्या बॉलवर तुम्हाला 3 रन बनवावेच लागतील. धावून 3 रन किंवा चौकार किंवा षटकार ठोकावा लागेल. बॅटर आहे अनिकेत. अनिकेतने आतापर्यंत चांगली बॅटिंग केलेली आहे. 3 बॉल मध्ये 9 बनवलेले आहेत. आल्या आल्या षटकाराने खातं ओपन केलं होतं, तोच पुन्हा एकदा फटका ठोकावा लागेल. रोशन ज्यांनी चांगला कमबॅक केलेले आहे षटकार लागल्यानंतर, तो शेवटचा बॉल चांगला टाकेल का, हे यक्ष प्रश्न थोड्याच वेळामध्ये तुमच्या हा प्रश्न सुटणार आहे. 1 बॉल 3 रनची आवश्यकता. जबरदस्त मॅच. सामना जर आवडला असेल तर नक्की दोन्ही टीमसाठी टाळ्या झाल्याच पाहिजे. जबरदस्त मॅच. शेवटचा बॉल घेऊन जाईल गोलंदाज रोशन. लास्ट बॉल टू गो. ओ जबरदस्त फटका, बॉलला पाठवून दिला डीप स्कोअर लेगच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. विजयी झालेली या मॅच मध्ये द ग्रेट मराठा जुचंद्र टीम. कॉंग्रॅच्युलेशन. टेनिस क्रिकेटचे एक स्टार खेळाडू विजय जाधव यांचं आगमन. वेलकम विजय जाधव. TR ट्रॉफी मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. एक जबरदस्त पर्सनॅलिटी आणि एक चांगले समाजसेवक सुद्धा त्यांना म्हटले जाते आणि त्यांचं आगमन आपल्या मुख्य मंचावर झालेलं आहे.